दसऱ्याला आपण सोनं वाटतो आणि ह्या सोन्याचं प्रतीक म्हणून आपण एकमेकांना आपट्याची पानं देतो। आपटा ही वनस्पती सध्या फार दुर्मिळ झालेली आहे आणि बाजारात आपट्याची पानं म्हणून जी काही दिली जातात तर ती कांचनारची पानं असतात। आता तुम्ही म्हणाल आपटा आणि कांचनारमध्ये काय फरक आहे? एकाच फॅमिलीच्या ह्या दोन वनस्पती आहेत आणि ह्या दोन्हींचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत, पण आपटा आणि कांचनार ह्या जरी दोन वेगवेगळ्या वनस्पती असल्या तरी दिसायला रिसेंबल्स दोघांचा सेमच असल्यामुळे आपट्याचं पान दिलं काय आणि कांचनारचं पान दिलं काय काही फरक पडत नाही। पण या दोन्ही वनस्पतीचे मी आज तुम्हाला फायदे सांगणार आहे, कारण आयुर्वेदामध्ये दोन्हीही अगदी गुणकारी वनस्पती सांगितलेल्या आहेत। पण ह्या दोन्ही वेगवेगळ्या वनस्पती असल्यामुळे ह्यांचे फायदेही वेगवेगळे आहेत आणि एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला किंवा वनस्पतीचा जर आपल्याला घरगुती उपाय म्हणून त्याचा वापर करून घ्यायचा असेल तर त्या वनस्पतीची माहिती किंवा ती वनस्पती आपल्याला ओळखायची कशी हे माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यासाठी आज मी पानांवरून आपटा कसा ओळखायचा आणि कांचनार कसं ओळखायचं आहे हे अगदी सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। तर आपट्याचं पान जे असतं ना ते अगदी छोटं असतं, जाड असतं आणि थोडंसं पांढरट असतं। कांचनारचं पान आता जे आपण म्हणतो की मोठं असतं आणि पातळ असतं, दिसायला थोडंसं हिरवगार असतं आणि आपटा हा शहरी भागामध्ये शक्यतो येत नाही, तो आउटस्कटला जास्त असतो आणि कांचनार आपल्या आजूबाजूच्या बागेमध्ये आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये शहरी भागामध्ये बराच सापडतो। कांचनारला लालसर, पिवळसर, पांढरी अशी वेगवेगळी फुलं येतात, हे त्याचे 3 टाईप आहेत आणि तो आपल्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात कांचनार सापडतो। त्याच्यामुळे सध्या आपटा दुर्मिळ झाल्यामुळे हा कांचनार आपल्या बाजारात आपल्याला आपट्याची पानं म्हणून दिले जातात। आपट्याचा गुणधर्म हा कांचनारपेक्षा थोडा वेगळा आहे आणि त्याच्यामुळे आज या दोघांची गुणधर्म आपण त्याचा कसं काय घरगुती उपाय म्हणून कुठल्या आजारावरती वापरू शकतो हे बघणार आहोत। तर आपटा ही वनस्पती जी आहे ती दसऱ्यामध्येच का आपण ते आपट्याचं पान वापरतो, तर त्याला कारण म्हणजे आता इथून पुढे ऑक्टोबर हीट चालू होते, म्हणजे हिवाळा यायच्या आधी आपल्याला हे ऑक्टोबर हीट जाणवते आणि ह्याच्यामध्ये उष्णतेचे प्रॉब्लेम्स होतात आणि त्याच्यावरती आपटा हा खूप गुणकारी आहे। ज्यांना लघवीला जळजळ होते, लघवीतून खर जाते, वारंवार युरिन इन्फेक्शन होतं, तर अशा लोकांसाठी हा आपट्याच्या पानांचा काढा जर तुम्ही करून पिलात तर लघवीची जळजळ किंवा युरिन इन्फेक्शन कमी होतं। तसंच ज्यांना मूतखड्याचा त्रास आहे तर त्या लोकांचा खडा कमी होण्यासाठी सुद्धा ह्या आपट्याच्या पानांचा काढा खूप गुणकारी आहे। ज्यांना सांधेदुखी होते, सांध्यांमध्ये जळजळ असते किंवा दुखणं, त्याला बर्निंग पेन्स म्हणतात, तर त्या लोकांनी आपट्याच्या पानांचा लेप किंवा डायरेक्ट पानं थंड पाण्यात भिजवून ती गुडघ्यांना लावली, त्याचा लेप केला तरी त्याचा फायदा खूप होतो। सध्या पीसीओडी, थायरॉइड याचे प्रॉब्लेम्स किंवा वेट गेन रिलेटेड प्रॉब्लेम्स किंवा ज्याला आपण लठ्ठपणामुळे होणारे प्रॉब्लेम्स म्हणतो ते खूप वाढलेले आहेत आणि त्याच्यावरती ही कांचनार वनस्पती म्हणजे त्या लोकांसाठी वरदानच आहे। कारण आयुर्वेदामध्ये ह्या कांचनार वनस्पतीला गंडारी म्हटलेलं आहे। गंडारी म्हणजे काय? गलगंड नाशक। गलगंड म्हणजे थायरॉइड। ज्यांना थायरॉइडचे प्रॉब्लेम आहे, ज्यांचा थायरॉइड वाढलेला आहे, अशा लोकांसाठी किंवा महिलांसाठी कांचनारच्या सालीचा काढा खूप उपयुक्त आहे। प्रत्येक वनस्पतीचं एक प्रयोजन असतं, प्रयोजन म्हणजे त्याचा युजफुल पार्ट आणि तोच आपल्याला वापरायचा असतो। तो आपट्यांमध्ये जास्तीत जास्त त्याची पानं वापरली जातात कारण पानं ही औषधी गुणकारी आहेत। तसं कांचनारमध्ये त्याची फुलं आणि खोडाची साल वापरली जाते आणि ह्या सालीचा काढा तुमचा थायरॉइडचे हार्मोन्स कंट्रोल करण्यासाठी किंवा थायरॉइडच्या गाठी असतील त्या कमी करण्यासाठी किंवा वाढलेले थायरॉइड कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत। तसंच काही लोकांना शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, मेदाचं प्रमाण जास्त असतं, तर अशा लोकांमध्ये सुद्धा ह्या सालीचा काढा खूप उपयुक्त पडतो। बघा, काही जणांना ना अंगावरती ना अशा गाठी असतात आणि त्याच्यावरती कुठलंही औषध नसतं, पण आयुर्वेदामध्ये कांचनार हे त्याच्यावरती स्पेसिफिक औषध सांगितलेलं आहे। तर ह्या कांचनारच्या सालीचा काढा तर त्या गाठी कमी करायला सुद्धा मदत होते आणि आपल्याकडे असे काही लोकांच्या गाठी पूर्णपणे गेलेले रिपोर्ट सुद्धा आहेत। त्यामुळे हा कांचनार हा गलगंड नाशक आहे। तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ असेल ना तर ती कमी करायला कांचनारच्या सालीचा काढा खूप उपयोगी पडतो।
त्यामुळे आपटा आणि कांचनार जरी हे दोन वेगवेगळे असले आणि त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असले तरी आयुर्वेदामध्ये ह्या खूप उपयुक्त वनस्पती सांगितलेल्या आहेत. पण कुठली पण वनस्पती किंवा कुठलाही एखादा घरगुती उपाय करताना शक्यतो आपल्या प्रकृतीनुसार करा आणि ती ट्रिक आपल्याला सूट होते का फक्त एकदा जाणून घ्या. आपल्याकडे नाडी परीक्षण करून घ्या, तुमची प्रकृती जाणून घ्या आणि हे घरगुती उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता.